सगळ्यांनी ॲप डाउनलोड करून घेतलंय का? पायथॉन पायरॉइट ॲप मोबाईलवर डाउनलोड करून घेतला? सर मी कोणता लिंक ॲप सर? मी लिंक पाठवलेली. मी लिंक पाठवलेली. ओके. हा एक तर येस सर, तुम्ही डाउनलोड करतो सर. ओके, एक तर तुम्ही कॉम्प्युटरवर वापरू शकता, पण कॉम्प्युटर कसं वापरायचं ते नंतर मी सांगेन. ओके, कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल आपला. हो सर, मोबाईलवर केलं, आणि ते डाउनलोड फ्री करतो. करा. हा, इन्स्टॉल करा. फक्त ते फ्री व्हर्जन करा. पेड व्हर्जन पण असतं. पेड घेऊ नका, फ्री व्हर्जन घ्या. हा ओके सर. ओके. सगळ्यांनी डाउनलोड केलंय का बघा. डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा. ओके, एकदम सिंपल आहे बघा. ओके, माझी स्क्रीन दिसते? सगळ्यांना दिसते? स्क्रीन दिसते सगळ्यांना माझी? हा सर, दिसते Yes, सर. sir. येस सर. ओके ओके ओके. तोपर्यंत तुम्ही पाठवा ना, कुठून कुठून जॉईन झाला ते पाठवा ना चॅटमध्ये. ओके, पाठवा बघा. तोपर्यंत आपण थोडंसं मी माहिती सांगतोय. आम्ही युरेका एज्युकेशन तर्फे आहे, युरेका स्टेम क्लब आहे, युरेका इंडिया आहे, युरेका सायन्स क्लब आहे आणि वेगवेगळे असे प्रोग्राम आपण हे करत असतो. तर जनरली आमचं उद्देश काय बघा, तर मुलामध्ये खूप टॅलेंट आहे आणि त्यांना लहान वयातच आम्ही बघतो की 5वी-6वीत असतानाच जर आम्ही त्यांना काय अशाच प्रकारचं दिलं तर ते पटकन काय करतं, त्यांना समजतं. मोठे लोक असतात समजा 15 म्हणजे FY, SY, TY पेक्षा मुलांना काय वाटतंय लवकर समजतंय. हे आम्ही काय घेतला, अनुभव घेतलाय. आणि आमची मुलं काय होत आहेत सांगा, आमच्याकडे जे काय लहान वयातून मुलं जॉईन होत आहेत ती नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलला पण जात आहे. तुमच्यापैकी जर आमच्या ग्रुपमध्ये काय असेल तर त्यांना माहीत असेल की गेल्या वर्षी आम्ही काय केलंय सांगा, की केबो रोबोटिक प्रोग्रामिंग म्हणून एक प्रोग्राम असतो. भारतातनं आमची एकमेव टीम होती, 5 मेंबरची टीम होती आणि त्यांनी 54 देशामध्ये आमचा 6वा नंबर मिळाला. आणि सगळं आम्ही काही हेल्प करत नाही मुलांना, स्वतः त्यांनी काय करायचं असतं, करायचं असतं. आणि त्यांनी बेस्ट पैकी त्यांनी काय बनवलेलं सांगा, प्रोग्राम. असे वेगवेगळे IIT मुंबईच्या विविध कॉम्पिटिशनमध्ये उतरतोय आम्ही. किंवा FTC तुम्ही ऐकलंय काय माहित नाही, फर्स्ट टेक चॅलेंज म्हणून एक इंटरनॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन असतं, त्याच्यामध्ये आम्ही उतरतोय. याचा फायदा काय होतोय सांगा, जेव्हा आपण काय करतोय सांगा, कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो तेव्हा टीमवर्क कसं करावं, प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करावा, एखादा प्रॉब्लेम येतच असतात आपल्या ह्याच्यामध्ये, तेव्हा ती प्रॉब्लेम कसं करायचं, नेटवर्किंग कसं करायचं, ही पण आपल्याला लहान वयात काय होते सांगा, म्हणजे अनुभव येतो. हा त्याचा काय आहे सांगा, म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये उतरलाय. पण एक लक्षात घ्या, आता कॉम्पिटिशनचा बिझनेस चाललेला आहे, त्यामुळे प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं असं काय नाही. काही काय करतात सांगा, की आपले किट खपवायचं आहे म्हणून सुद्धा कॉम्पिटिशन करत असतात. तर त्याच्यापासून आपण काय राहायला पाहिजे, दूर राहायला पाहिजे. कारण का सांगा, की तुम्हाला सांगतात त्याचं एक पहिल्यांदा नॅशनल होणार, नंतर इंटरनॅशनल होणार, इंटरनॅशनल कुठेतरी सिंगापूर, थायलंड, दुबईला होणार. तिथे आपल्याला ते काय करावं लागतं सांगा, खर्च करून जावं लागतं. मग तशा प्रकारच्या रोबोटिक्स कॉम्पिटिशन किंवा आणि कुठल्या कॉम्पिटिशन आहेत ते काय करायच्या, अवॉइड करायच्या. आम्ही तुम्हाला काय करू, चांगल्या आता मी ती स्क्रीनवर दिसतात बघा, सगळ्या काय सांगा, स्टँडर्ड काय सांगा, स्पर्धा आहेत आणि त्याच्यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही. ओके, तर ही झाली बेसिक माहिती. तोपर्यंत तुम्ही कुठून कुठून जॉईन झाला ते पाठवलंय का, कोणीच पाठवलं नाही अजून, काय पाठवलंय, कुठून कुठून जॉईन झाला? ओके, बेलगाम, पुणे, ओके, अहिल्यानगर, ओके ओके. 2 मिनिट अजून मी थांबतोय कारण कोण कोण अजून जॉईन होत आहेत बघा. जेन मी नंतर घेईन, सगळे क्वेश्चन नंतर घेईन मी. ओके, तोपर्यंत पाठवा बघा. 2 मिनिट थांबूया आणि कोण जॉईन होत आहेत का बघूया. कल्याण, पुणे, शहादा, ओके. सगळ्यांनी पाठवा ना, तुम्ही कुठून कुठून जॉईन झाला. त्या डोंबिवली, खोपडी, पुणे, ओके, बेलगाम, नागपूर, ओके, गडिंग्लज, ओके. म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं तुम्ही जॉईन झालेला आहे. ओके, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचं मी पायथॉन परफेक्ट करणार आहे. त्या बेसिसवर
तुम्ही नॅशनल नाही तर इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये सुद्धा उतरू शकाल. पण तेवढी तुम्हाला काय असायला पाहिजे सांगा, आई वडिलांनी जॉईन करायला सांगितलं म्हणून जॉईन नाही व्हायचंय. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर काय व्हायचंय, ते जॉईन व्हायचंय. आणि इंटरेस्ट असेल तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये झोकून देऊन काय करत असतो, काम करत असतो. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर जनरली जर तुमच्याकडे हे असेल ना, काय सांगा, मी तुम्हाला ऍप डाउनलोड करा म्हणून सांगितलेलं बघा. मी कॉम्प्युटर वापरतोय, त्यामुळे तुम्हाला माझी स्क्रीन वेगळी दिसणार आणि तुमची स्क्रीन वेगळी दिसणार. याला आपण एडिटर म्हणतो. ओके, जनरली फोर्थ स्टँडर्ड सुद्धा आमच्याकडे जॉईन होतात, म्हणजे फिफ्थ स्टँडर्ड पासून आमच्याकडे मुलं जॉईन होत आहे. ओके, आपण सगळे क्वेश्चन तुमचे नंतर घेऊया. ओके, नंतर घेऊया आपण. ओके, तुमचे जे काही क्वेश्चन आहेत ते लास्टला आपण घेऊया. ओके, तर जनरली प्रोग्राम म्हणजे काय बघा, कोण हुशार आहे तुम्हाला सांगा, कॉम्प्युटर हुशार आहे का आपण हुशार आहोत? कोण हुशार आहोत? आपण हुशार आहोत. तर कॉम्प्युटरला आपण काय दिसतो सांगा, कमांड देत असतो, इन्स्ट्रक्शन देत असतो, त्याप्रमाणे तो काम करत असतो. ओके, आता AI वगैरे ती पुढची गोष्ट झाली. पण पहिल्यांदा आपण काय बघूया, पायथॉन म्हणजे प्रोग्रामिंग म्हणजे काय. तर पायथॉन प्रोग्रामिंग म्हणजे आपण कॉम्प्युटरला काय देणार सांगा, इन्स्ट्रक्शन देणार, सूचना देणार आणि त्याप्रमाणे तो काय करणार आहे सांगा, काम करणार आहे. तुम्ही बेसिक सगळं शिकताय बघा, इनपुट आउटपुट म्हणजे काय वगैरे तुम्ही शाळेमध्ये शिकता, त्यामुळे त्याच्यामध्ये मी काय बघत नाहीये. इनपुट म्हणजे काय, तर तुम्ही आता इनपुट करताय म्हणजे तुम्ही ऐकताय माझं, मी काय करतोय सांगा, आउटपुट करतोय. तसंच कॉम्प्युटरमध्ये आपण काय करणार आहे सांगा, त्याला इनपुट देणार आहे, त्याच्यानंतर तो आउटपुट वगैरे देतं. हे सगळं काय झालं, बेसिक कॉम्प्युटरचं झालं. त्याच्यामध्ये मी काय जास्त घेत नाहीये. तर प्रोग्राम म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन गिवन इन अ प्रॉपर लॉजिक. त्याच्यामध्ये लॉजिक प्रॉपर असायला पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप म्हणजे पर्टिक्युलर स्टेप तिथे जायला पाहिजे. उदाहरण एक मी तुम्हाला सांगतोय बघा, मला चहा बनवायची आहे. चहा बनवण्यासाठी मी काय करतो बघा, एक भांड घेतो, गॅस पेटवतो, आणि ते भांड गॅसवर ठेवतो, त्याच्यामध्ये साखर आणि पावडर टाकतो. थोडा वेळ झाला की मी त्याच्यामध्ये दूध टाकतो. तर चहा बनेल का आपली? बनेल का आपली? हॅलो, मी काय सांगितलं बघा, की मी काय घेतलं, गॅस पेटवला, एक भांड घेतलं, भांड्यामध्ये चहा पावडर टाकली, साखर टाकली आणि थोड्या 10 मिनिटांनी काय केलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं. चहा बनेल का? बनणार नाही, बनणार नाही. ओके, म्हणजे चहा बनण्यासाठी सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं. तसं इथे पण आपल्याला काय करावं लागेल सांगा, स्टेप बाय स्टेप जावं लागेल. क्लिअर? म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, जसं चहा बनवण्याचा प्रोग्राम झाला तसा हा सुद्धा आपला, आपण काय करणार इथे इन्स्ट्रक्शन देणार आहे, म्हणजे काय करणार आहे सांगा, त्याला तो एक आपला काय असणार आहे, प्रोग्रामच असणार आहे. आता सिंपल मी इन्स्ट्रक्शन देतो बघा इथे. मी काय करतो सांगा, मला काय करायचंय, सगळ्यांना दिसतंय मी काय टाईप करतो ते, सगळ्यांना दिसतंय का? हा, मी ते काय केलं, प्रिंट कमांड दिली. प्रिंट म्हणजे काय करणार सांगा, मी त्याला मी सांगणार, मी समजा एखादा दिलो हॅलो, आणि त्याच्या समोर लिहितो मी पायथॉन, हॅलो पायथॉन. ओके, हा मी शब्द दिलेला आहे आणि मी त्याला काय सांगितलं, प्रिंट कर म्हणून सांगितलं. हे माझं काय झाली, ही कमांड झाली. ओके, आता मी काय करणार सांगा, ती रन करणार म्हणजे मी काय करणार, त्याला मला आउटपुट मिळणार आहे. ओके, मला काय मिळणार सांगा, आउटपुट मिळणार. मग मी काय करतो, रन करतो. पण रन करायच्या अगोदर मला ती सेव्ह करावी लागते. मी सेव्ह करतो याच्यावर. एखादा समजा माझा माय फर्स्ट पाय. ओके, हे माझं दिलं तर मला काय दिसतं सांगा, ह्याला आपण आउटपुट म्हणतो. ही दुसरी स्क्रीन आली बघा, सगळ्यांना दिसते दुसरी स्क्रीन माझी का पहिलीच दिसते? हा, ही समजा काय झाली सांगा, याच्यावर काय आली सांगा, एक प्रिंट स्क्रीनवर प्रिंट नाही दिसत नाही, सगळ्यांनाच दिसत नाहीये, दिसते. दिसते. ओके, तर इथे काय आलं सांगा, हॅलो पायथॉन म्हणून शब्द आला. आता मला सांगा, मी जर काय करायचं आलं सांगा, मला हाच वर्ड परत लिहायचा असेल तर मी काय केलं असतं सांगा, परत एकदा कमांड दिली. ओके, परत एकदा मी काय दिली सांगा, एक कमांड. मला हॅलो पायथॉन 2 वेळा पाहिजे तर मी असं दिलं. ओके, ठीक आहे, माझी कमांड काय आली, कमांड दिल्यावर मला त्याचं आउटपुट मिळालं, ते 2 वेळा आलं. ओके, आता मी काय करतो सांगा, मला ते 3 वेळा पाहिजे तर मी काय करणार सांगा, ती कमांड मी काय देणार आहे, 3 वेळा देणार. ठीक आहे, 10 पर्यंत आपण काय केलं सांगा, ते परत परत रिपीट करावं लागतं. पण आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये असं नाही करायचं आहे. तर एखादी गोष्ट पाहिजे असेल, समजा तुम्हाला शाळेत सांगितलं तुमचं काहीतरी काय सेंटेन्स चुकलेलं आहे, ते 10 वेळा लिहून आणा. मग तुम्ही 10 वेळा ते लिहित असता, 100 वेळा लिहून आणा. आता मला सांगितलं हॅलो पायथॉन मला 100 वेळा पाहिजे, तर मी प्रिंट हॅलो पायथॉन असं काय देणार नाही सांगा, 100 वेळा देणार नाही. तर मी त्याच्यासाठी काय करणार आहे, वेगळं लॉजिक वापरणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण सिंपल पहिल्यांदा बघूया, बाकी सगळं बेसिक मी परत घेणार आहे, कारण हा डेमो एक हे आहे.
त्यामुळे मी काय करतो, समजा जर मला हे काय करायचं असेल तर 100 वेळा, 50 वेळा किंवा 10 वेळा लिहायचं असेल तर मी एक कमांड वापरणार ज्याला आपण लूप म्हणतो. लूपची सिंटॅक्स कसं आहे बघा, सिंटॅक्स म्हणजे काय, तर जसं इंग्लिश लँग्वेज मराठी लँग्वेजमध्ये व्याकरण असतं, तसंच प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये कमांड कसं द्यायचा त्याला आपण सिंटॅक्स म्हणतो. इथे मी काय करतो सांगा, फॉर आय इन सगळं मी एक्सप्लेन करणार आहे. फॉर आय इन रेंज फ्रॉम 1 to 10, पण मग मी काय देतो इथे 1 to 11 देतो. ओके, आणि त्याच्यानंतर मला काय द्यावं लागतं, एक कोलन द्यावं लागतं, आणि नंतरही मी कमांड काय करतो इथे देतो, आणि दुसरी कमांड मी काढून टाकतो. ओके, तर पहिल्यांदा लक्षात घेऊया आपण काय केलंय ते. आपण काय लिहिलंय सांगा, फॉर लिहिलं, त्याच्यानंतर मी काय लिहिलंय सांगा, आय लिहिलं. आयला आपण व्हेरिएबल म्हणतो. व्हेरिएबल शब्द ऐकलाय कोणी? व्हेरिएबल शब्द ऐकलाय का? व्हेरिएबल म्हणजे काय, हो. ज्याची व्हॅल्यू चेंज होत राहते, चेंज होत राहते. उदाहरणार्थ समजा तुम्ही एरिया ऑफ सर्कल काढता, त्याच्यामध्ये पाय असते. पाय व्हेरिएबल आहे का? नाही. नाही, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे, 3.14 किंवा 22/7. आता समजा पायची व्हॅल्यू चायनामध्ये वेगळी वापरतात, इंडियामध्ये वेगळी वापरतात, USA मध्ये वेगळी वापरतात, असं असतं का? तर नाही आहे. तर त्याची व्हॅल्यू नाही. सगळीकडे काय असते सांगा, सेम असते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो सांगा, काय म्हणतो त्याला आपण? कॉन्स्टंट म्हणतो. ज्याची व्हॅल्यू सेम असते त्याला कॉन्स्टंट म्हणतो, आणि ज्याची व्हॅल्यू बदलत राहते त्याला आपण काय म्हणतो सांगा, व्हेरिएबल. आता मी काय घेतली सांगा, मी समजा एक्स हे व्हेरिएबल झालं म्हणतो. एक्सची व्हॅल्यू मी 5 घेतली, म्हणून तुम्ही 5 घ्यायला पाहिजे असं गरज नाही ना. तुम्ही कुठली व्हॅल्यू त्याला काय करू शकता, देऊ शकता. मी समजा वायची व्हॅल्यू 10 घेतली, तुम्ही 10 घ्यायला पाहिजे गरज नाही. एक्सची व्हॅल्यू आता 5 आहे, उद्या मी दुसरी घेऊ शकतो, काही घेऊ शकतो. पण पायचं तसं नाहीये. पाय काय सांगा, कॉन्स्टंट आहे. आता व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट मधला डिफरन्स समजला तुम्हाला? कॉन्स्टंट म्हणजे ज्याची व्हॅल्यू फिक्स असते, आणि व्हेरिएबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू बदलत असते. आता आय म्हणजे मी काय घेतले सांगा, आय मी काय घेतले इथे व्हेरिएबल म्हणून घेतलं. इथे आय म्हणजे काय घेतले सांगा, वाय. आणि रेंज म्हणजे काय, मला रेंज पाहिजे ती कुठली पाहिजे सांगा, 1 पासून 11 पर्यंत पाहिजे. पण इथे मी 11 वापरलं म्हणजे 11 पर्यंत नाही जाणार तो, तर त्याच्या अगोदरच्या नंबर पर्यंत तो थांबणार. ओके, मी त्याला काय सांगतो, पहिल्यांदा आयची व्हॅल्यू 1 घे, नंतर 2 घे, 3 घे, 4 घे, अप टू 10 घे. आणि 10 झाली ना की तू काय कर, बाहेर आहे, मला काय करायचं नाही का. म्हणजे हे स्टेटमेंट मला काय करायचंय, हॅलो पायथॉन हा वर्ड, 2 वर्ड्स आहेत, ते मला काय करायचे, 10 वेळा मला काय करायचंय, लिहायचे. मग मी काय करणार सांगा, इथे मी रन करणार, मला 10 वेळा आलेलं असणार बघा. मला काय चुकलं, 2 मिनिट, मी इन शब्द वापरला नाही, आय इन रेंज लिहायला पाहिजे होता. ओके, मी तिथे लिहिला नाही, इन रेंज. ओके, माझी जेव्हा एखादं चुकतो वर्ड, तेव्हा तो ऑटोमॅटिकली मला सांगणार की काय झालेलं आहे, तुमचं चुकलेलं आहे, आणि तो प्रोग्राम काय होणार नाही सांगा, रन होणार नाही. आता इथे जर बघितलं तर मला किती वेळा मिळालाय बघा, 10 वेळा मिळालाय. ओके, काउंट केलं तर आपल्याला किती वेळा मिळालाय सांगा, 10 वेळा मिळाला. आता इथे काय होतं ते आपण बघूया. तर याला आपण लूप कमांड म्हणतो. याला काय म्हणतो सांगा, लूप कमांड म्हणतो. लूप कमांड म्हणजे आपण काय सांगतो, तर कुठला नंबर स्टार्ट होणार आहे आणि एंड पेक्षा मोठा नंबर पाहिजे, एक ने मोठा नंबर पाहिजे, तो आपण इथे दिलेला. आता मला कोणतरी सांगेल का, थोडंसं तुमच्या लक्षात आलं असेल तर मी सगळं एक्सप्लेन परत करणार आहे. मला ते 20 वेळा पाहिजे, तर मी काय केलं असतं सांगा, कोण सांग, डोकं चालवणार? हॅलो 1 to वर्ड मला 21. 1 to or I 20. in range 1 to 21. 21. ओके, एवढा फरक केला की काय होणार सांगा, हा शब्द आहे तो मला 20 वेळा मिळणार. हा जर तुम्ही काउंट केला तर काय असणार सांगा, ते 20 म्हणजे खाली जाते स्क्रीनच्या, मी खालीवर करतो, स्क्रोल करतोय बघा, किती वेळा जातोय सांगा, 20 वेळा झाला. मला तो 5 वेळा पाहिजे, तर मी काय करणार, 1 to 6. 1 to 6 करणार. ओके, म्हणजे थोडासा बदल केला की आपण काय करू शकतो, कितीतरी प्रोग्राम बनवू शकतो. ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा मला रिपीट करायचं असेल ना, तेव्हा मी काय करतो सांगा, लूप वापरतो. आणि आपण वापरतो आता सध्या ते वापरलं कुठलं, फॉर लूप म्हणतो. याला काय म्हणतो आपण, फॉर लूप. आता फॉर लूप बद्दल आपण जास्त बघूया. फॉर आय बद्दल तुम्ही काही घेऊ शकता, कुठलंही व्हेरिएबलचं नाव घेऊ शकता. ओके, पण जनरली आपण आय घेऊया. नंतर इन रेंज ही त्याची कमांड झाली. जसं फॉर फिक्स आहे ना, तसं इन रेंज सुद्धा फिक्स आहे, ते तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो सांगा, इथे नंबर मी समजा असा दिला, तर पहिल्यांदा आपण हाच प्रोग्राम बघूया. पहिला नंबर 1 दिला, आणि त्याला मी काय सांगतो, ते 5 वेळा रिपीट कर, आणि 5 वेळा रिपीट कर म्हणून सांगतो, तेव्हा त्याच्यापेक्षा 1 ने जादा मी काय देत असतो सांगा, नंबर देत असतो. ओके, म्हणून काय होते सांगा, हे
हे याच्यामध्ये मी जे काय लिहीन ते 5 वेळा रिपीट होणार. आता समजा मी लास्टला गेलो आणि एक कमांड दिली प्रिंट, इथे मी अनेक काहीतरी लिहिलं समजा युरेका. तर आता काय होणार, तर हॅलो पायथॉन होणार, त्याच्यानंतर युरेका येणार, परत हॅलो पायथॉन, म्हणजे 5 वेळा काय होणार सांगा रिपीट होणार. म्हणजे याच्यामध्ये जे जे काही तुम्ही कमांड देता ना त्या सगळ्या रिपीट केल्या जातात. इथे बघा हॅलो पायथॉन युरेका, हॅलो पायथॉन युरेका 5 वेळा रिपीट झालेला आहे. हे समजलं तुम्हाला? हे समजलं सगळ्यांना? हो. हं? तुम्ही काय करू शकता का, तुमचं नाव Yes, पाहिजे sir. तुम्हाला 10 वेळा पाहिजे, 15 वेळा पाहिजे, तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. आता हा तुमच्या मोबाईलवर कसा रन करायचा, तर प्रत्येकाने ॲप डाउनलोड केलेला आहे. हो. ॲप डाउनलोड केलेला आहे. ओके, मग ते ओपन केलं का तुम्ही? प्रत्येकाने ओपन करा बघा. येस सर. Yes, sir. सगळ्यांनी ओपन केलं? Yes, sir. ओके. ओपन केल्यावर तुम्हाला काय दिसतं बघा. तर आपल्याला तिथे काय दिसतं सांगा, सगळ्यांनी मोबाईलवर ओपन केलं का? New star. हा, जर ज्याने कोणी डाउनलोड केलं नसेल ना त्यांना डाउनलोड करावं लागेल. झालं? New star. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं सांगा, 1 नंबर दिसतं बघा. दिसतोय सगळ्यांना 1 नंबर? हो. Yes, sir. हा, तिथे तुम्ही काय लिहा, मी जे लिहिलंय ना ते लिहा दाखवतो. फॉर आय इन रेंज, पहिलं जे स्टेटमेंट लिहिलं ते लिहा. फक्त काय करायचं सांगा, त्याच्यामध्ये शेवटी गेल्यावर काय करायचं, कोलन वापरल्यावर एंटर केल्यावर जिथे येतो ना तिथेच प्रिंट शब्द लिहायचा, नाहीतर तुमचं चुकणार. मी काय म्हणतो लक्षात घ्या, तुम्हाला 1 नंबर दिसतो ना तिथे मी काय करणार, हे सगळं लिहिणार आहे कोलन पर्यंत. कोलन म्हणजे लक्षात आलं ना, कोलन म्हणजे 2 डॉट असतात. हो. हं? आणि इथे तुम्ही एंटर केल्यावर ना मी जिथे कर्सर येऊन थांबते ना तिथेच लिहायचं प्रिंट कमांड. ओके, इथेच मला प्रिंट कमांड पाहिजे. ओके, आणि ते एवढं तुमचं नाव घाला तिथे, प्रिंट तुमचं नाव घाला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. आणि खाली नंतर तुम्हाला काय दिसतं, एक सर्कल दिसतं बघा येलो कलरचं, त्याच्यामध्ये एक ट्रायंगल आहे, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा प्रोग्राम रन होणार. ओके, Yes, sir. करून बघा बघा तुमचं नाव येतं का किती वेळा ते. Done. आलंय सगळ्यांना? कोणाला डाऊट असेल तर सांगा. आलंय. आलंय सगळ्यांना? आलंय? कोणाला डाऊट असेल तर सांगा बघा. जनरली काय असतं बघा, प्रोग्रामिंग मध्ये लॉजिक परफेक्ट असायला पाहिजे, लॉजिक इम्पॉर्टंट असतं. ओके, Yes, sir. आता काय होतात सांगा, इंजिनियर बाहेर पडतायत, त्यांच्याकडे डिग्री आहे पण काय नाही सांगा, त्यांचं लॉजिक परफेक्ट नाहीये. पण आमच्याकडे अशी कितीतरी मुलं आहेत जी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी मध्ये आहेत, ते जे डिग्री होल्डरला जमणार नाही तेवढे प्रोग्राम त्यांनी केलेले, कारण त्यांनी काय केलं सांगा, लहान वयातच लॉजिक परफेक्ट करण्याकडे भर दिलेला आहे. आणि आपल्या आता AI म्हणतो ना, AI मध्ये काय असतं सांगा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जे एंट्री लेवल जॉब आहेत ते जाणार आहे, म्हणजे जे छोटे छोटे प्रोग्राम करायचे जॉब जाणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, तर AI लेवल पर्यंत जायचं आहे आणि आपली लेवल बेसिक नुसतं नाही आहे, तर त्याच्या पुढे आपण ऍडव्हान्स शिकायचं आहे, तरच आपली काय होणार आहे सांगा, फ्युचर आपलं चांगलं असणार आहे. आधी बघा कॉम्प्युटर आल्यावर लोक म्हणत होते की जॉब जाणार आहे, उलट कॉम्प्युटरमुळे कितीतरी जॉब तयार झाले. आता काय म्हणतात, AI मुळे जॉब जाणार आहे. जॉब डेफिनेटली जाणार आहे, पण एंट्री लेवल. आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलं ना तर डेफिनेटली आणि काही जॉब तयार होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नॉलेज घ्यायचं आहे, तरच आपलं काय होणार आहे, जॉब आपल्याला चांगल्यापैकी मिळू शकेल. झालं सगळ्यांचं? सगळ्यांचं झालं? Yes. Yes, sir. कुणाला काय डाऊट असेल तर सांगा मला. कुणाला काय सिंटॅक्स एरर वगैरे काय आलंय का? नक्की सगळ्यांनी करून No, बघितलं sir. नक्की? ओके, तर हे काय झालं सांगा, हॅलो वर्ड मी किती वेळा लिहू शकतो, मला काय 100 वेळा लिहायचं असेल तर मी इथे किती लिहिलं असतं, 6च्या जागी किती 101. लिहिलं? 101. 100 times. 101 बरोबर ना. इथे मी काय लिहिलं, 101 लिहिलं. तरी काय होणार सांगा, हाच वर्ड माझा काय होणार आहे सांगा, 100 वेळा रिपीट होणार. तो स्क्रोल करावा लागेल आपल्याला, खूप खाली जाणार आहे. हे 100 वेळा काय झालेलं आहे सांगा, रिपीट झाले. क्लिअर? हे क्लिअर? सगळ्यांना हो, क्लिअर Yes, आहे? sir. Yes. ओके, आता आपण काय करूया सांगा, आणि एक छोटासा प्रोग्राम आपण इथे लिहिणार. मी काय करतो सांगा,
हे हॅलो वर्ड लिहिलं ना, मी डबल इन्व्हर्टेड मध्ये काय लिहित नाही, तर मी नुसतं आय लिहितोय. आय हे आपण काय कन्सिडर केलं? आय काय Variable. केलं? व्हेरिएबल. समजा मी काय केलं सांगा, हे आय जर डबल इन्व्हर्टेड मध्ये घेतलं तर काय प्रॉब्लेम होतो बघूया आपण. म्हणजे काय येतं, काय येईल असं वाटतं तुम्हाला डबल इन्व्हर्टेड सर मध्ये घेतलं तर? I 100 वेळा लिहून येईल. 100. आपण काय करूया, थोडंसं कमी करूया ते. आय आपला किती वेळा येणार आता? 10. 10 वेळा येणार आहे. मग मी काय करतो सांगा, इथे रन करतो. आय शब्द 10 वेळा आला. पण जर मी काय केलं नाही सांगा, डबल इन्व्हर्टेड वापरलं नाही, तर तो काय करणार सांगा, आपल्याला Print नाही आय ह्या करणार. व्हेरिएबल मध्ये 2 मिनिट आय व्हेरिएबल मध्ये काय आहे तो नंबर काय करणार, तो टाईप करणार आहे. आता इथे जर बघितलं आणि मी रन केलं समजा, 1 तर to आपल्याला 10. कुठलं 1 to 10 नंबर मिळाला. क्लिअर समजलंय? क्लिअर समजलं? ओके. आता मला सांगा, मला काय करायचे 1 to 21 नंबर टाईप करायचे, प्रिंट करायचे, तर मी काय केलं असतं 1,20. 20 22. 21 22. 22 लिहून हो. 1 पासून 20 नंबर पाहिजेत मला. काय लिहिणार मग मी इथे? 121. 20. 1 to 21. ओके. म्हणजे आपलं काय मिळणार सांगा, 1 to 20 नंबर मिळाले आपल्याला. क्लिअर? हे सगळ्यांना जमतंय का बघा, प्रोग्राम करून बघा जमतंय का तुम्हाला. इथे मी काय केलं Yes, नाही sir. सांगा, डबल इन्व्हर्टेड आय वापरलं नाही. आणि इथे जे तुम्ही व्हेरिएबलला कुठलंही नाव देऊ शकता. मी समजा एक्स दिलं असतं आणि समजा इथे आय ठेवलं, तर काय प्रॉब्लेम येणार सांगा, तुम्हाला एरर दाखवणार. Print number. तुम्हाला काय दिलं सांगा, त्यांनी एक्स दिलंय, पण आपण काय दिलंय ते आय दिलंय, त्यामुळे तुम्हाला एरर दाखवते बघा. ओके. मग आपल्याला काय पाहिजे, इथे दोन्हीकडे एक्स द्यायला पाहिजे, इथे पण एक्स द्यायला पाहिजे. व्हेरिएबल तुम्ही कुठले घ्या, पण जनरली आपण काय करत असतो सांगा, आय घेत असतो. एक्स घेतला म्हणून काय प्रॉब्लेम नाहीये. क्लिअर? क्लिअर? Yes. ओके. तुम्हाला कितपर्यंत टेबल्स येतात? टेबल्स कितपर्यंत येतात? 30. 30. आपल्याला समजा काय करायचंय, एखादा वेगळा टेबल बनवायचा आहे. मग मी काय करतो सांगा, इथे आय आपल्याला 1 to 10 मिळतात. टेबल कशी बनतात सांगा, 5 1 जा 5, 5 2 जा 10 वगैरे बेटर असतात. मग माझ्याकडे 1 2 3 अप टू 10 पर्यंत आहेत. मग त्याच्यामध्ये कुठलाही नंबर तुम्ही घाला, मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय करण्यासाठी आपण स्टार वापरतो. ओके. आता कुठलं टेबल मिळणार मला, 56 into 1, 56 into 2, म्हणजे 56चं मला टेबल मिळालं. कुठलंही टेबल आपण बनवू शकतो. काय झालं बघा, 56चं टेबल बनतं. आणि 56च्या जागेवर कुठला पाहिजे तो नंबर घाला. समजा मी 156 घाल, तर मला काय मिळालं सांगा, 156चं टेबल मिळालं. क्लिअर? समजतंय काय ते? समजतंय का? आवाज येऊ दे. Yes, sir. ओके. Yes, तर sir. जनरली फॉरचा उपयोग काय होतो सांगा, एखादं स्टेटमेंट रिपीट करण्यासाठी होतं. आणि किती वेळा रिपीट करायचं ते आपण इथे सांगत असतो. ओके. कुठलाही पाढा तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे बनवू शकता. मला समजा 31चा पाढा पाहिजे, इथे 31 करा. म्हणजे आज जे आपण बघतोय ना, त्याच्या सहाय्याने तुम्ही किमान 20 ते 25 प्रोग्राम बनवायला पाहिजेत. बघ काय करायला पाहिजे, इंटरेस्टिंग आहे. ओके. तुम्ही काय करायचं, वेगवेगळे माझं समजा मला काय Yes, sir. करायचं, माझं नाव मला टाईप करायचंय 10 वेळा 20 वेळा. माझं नाव पण पाहिजे, त्याच्या खाली माझ्या वडिलांचं नाव यायला पाहिजे, त्याच्या खाली मला आडनाव सरनेम यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रोग्राम बनवायचा. आणि असे जेव्हा आपण जास्तीत जास्त प्रोग्राम बनवतो ना, तेव्हा आपलं काय होतं, लॉजिक क्लिअर होतं. इथे कमांड पेक्षा आपल्याला लॉजिक परफेक्ट करायचं आहे. आणि लॉजिक परफेक्ट झालं की मी तुम्हाला सांगतोय की अशा वेगवेगळ्या स्पर्धा असतात. उदाहरणार्थ IIT मुंबईमध्ये एक इएंट्रा नावाची टीम आहे. आमची जवळजवळ 3 ते 4 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतोय. आणि जे काय टॉपर असतात, म्हणजे फायनलिस्ट असतात ना, त्याच्यामध्ये आमच्या 2 ते 3 टीम असतातच असतात. आणि आमच्याकडे कुठली कुठली मुलं जॉईन झालेले आहे, मुंबई तर खूप मुलं आहेत, पुण्याची आहेत, इव्हन गडचिरोली पासून मुलं आहेत. आणि ती अशा स्पर्धामध्ये काय घेतात, आणि स्पर्धा असतात त्या ऑनलाईन पण असतात आणि ऑफलाईन पण असतात. पण IIT मुंबईच्या बहुतेक सगळ्या स्पर्धा त्या ऑनलाईन असतात. तिकडचे माणसं पण तुम्हाला काय करत असतात, चांगली चांगली तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे हे जर बेसिक तुम्ही परफेक्ट करून घेतलं ना, तर अशा प्रकारच्या स्पर्धामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे काय करू शकता. मी बोलताना काय करा माहितीये, तुम्ही प्रोग्राम पण रन करून बघा. बोलता बोलता काय करायचंय, प्रोग्राम रन करायचे. हो.
तुमचं झालं की सांगा. ओके, टेबल सगळ्यांना जमतंय आता? Yes. ओके. जाऊ मी पुढे जाऊ? Yes, sir. ओके. जनरली ऑड नंबर सगळ्यांना माहिती आहे. ऑड नंबर्स म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. ऑड नंबर्स कुठले कुठले आहेत सांगा? 1, 3, 1, 3, 5. 5, 7, आणि इवन नंबर कुठले आहे? 2, 4, 2, 6, 4, 7. 6, 8, 10. ओके, आता आपल्याला काय करायचंय सांगा? इवन नंबर किंवा ऑड नंबर काय करायचे? डिस्प्ले करायचे. मग मी काय करणार सांगा? माझा पहिला ऑड नंबर 1 आहे आणि मला 20 पर्यंतचे जे ऑड नंबर आहेत ते पाहिजे किंवा 21 पर्यंतचे. 21 नको, तर 21च्या अगोदरचे पाहिजे. असं दिलं तर कुठले नंबर येणार सांगा? असं दिलं तर कुठले नंबर येणार? 1 to 20 1, दिले आणि 3, अशी 5, गंमत 7, 11, 13, असं येणार? 15. येणार? हा. नाही येणार. आपण प्रोग्राम काय दिलाय बघा, 1 to 21 आणि इथे काय लिहिलं? आय लिहिलं. कोण सांगतो याचा आन्सर काय ना? सर I 1 to 21 नंबर येणार. 1 to 20 नंबर येणार. 1 to 20 नंबर येणार. ऑड नंबर नाही येणार. आलेत का बघा? नाही. 1 to 20 नंबर. आपल्याला ऑड नंबर पाहिजे. ऑड नंबर पाहिजे ना, तर मी काय करणार सांगा? इथे अनेक कॉमा देणार आणि त्याला सांगणार प्रत्येक नंबर 2 ने वाढव. एक नंबर असला ना की त्याच्यामध्ये 2 ऍड कर, म्हणजे 3 झाला. 3 मध्ये 2 ऍड कर, म्हणजे 5 झाला. म्हणजे ही तिसरा जो नंबर देतो ना, तो कशासाठी असतो? इन्क्रीमेंट बाय. इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. आपण इन्क्रीमेंट वापरतो. इन्क्रीमेंट म्हणजे वाढव. ओके, इथे काय होणार सांगा? आता एक नंबर झाला की 2 ने वाढवणार, म्हणजे 3 नंबर झाला. 3 मध्ये 2 ने वाढवणार. क्लिअर? 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 सगळ्यांना क्लिअर? Yes, sir. Yes, sir. आपला बघा आता काय दिसतंय आपल्याला? ऑड नंबर दिसत आहे. ओके, मला Odd 50 पर्यंत ऑड नंबर पाहिजे, तर मी काय केलं असतं? कुठे चेंजेस केलं असतं? हॅलो, मला 50 पर्यंत 21, ऑड. 51 होईल. इथे मी काय करणार सांगा? 21 बद्दल मी काय करणार? 51 करणार. ओके, बाकी काही करायची मला गरज नाही. इन्क्रीमेंट बाय 2. आपल्याला काय मिळणार सांगा? 1 to 49 नंबर मिळणार. ओके, हे क्लिअर समजलं सगळ्यांना? मी इथे 5 केलं तर काय होणार सांगा? इथे 5 केलं तर Yes, काय होणार? sir. किंवा मी जर इथे 5 केलं तर काय होणार 5 सांगा? increment होईल. 5चा डिफरन्स येणार. 5चा डिफरन्स येणार. म्हणजे मी काय होणार? पहिला नंबर 1 येणार, बरोबर ना? दुसरा नंबर किती येणार? दुसरा नंबर किती येणार? 3. हा, 6. 5चा डिफरन्स ना. 5चा डिफरन्स म्हणजे 6 येणार. 6, 5. ओके, क्लिअर सगळ्यांना? Yes. ओके, तर हे काय झालं सांगा? इन्क्रीमेंट करतो आपण. आता मी समजा असं दिलं तर काय होणार सांगा? असं दिलं तर काय होईल? 5 पासून स्टार्ट होईल. 5 पासून स्टार्ट आहे. पुढचे नंबर कुठले येणार? पुढचे नंबर कुठले 5, येणार? 11, 16. 16, हा, 25, आपलं काय ना सांगा? इन्क्रीमेंट बाय किती सांगितलं आपण? 5 सांगितलं. 5. पहिला नंबर 5 प्लस 5 म्हणजे 10 येणार. ओके ओके, म्हणजे आपले नंबर काय मिळाले सांगा? 5, 10, 15 वगैरे नंबर आपल्याला मिळाले. क्लिअर? म्हणजे 5चं टेबल आपल्याला मिळालं. मगाशी आपण वेगळ्या प्रकारे टेबल केलेलं, आता मी वेगळ्या प्रकारे केलं. हे सगळ्यांना समजलं? मला समजा काय करायचंय? 15चं टेबल पाहिजे, तर मी काय केलं असतं Yes, सांगा? sir. इथे 15 लिहिलं असतं आणि लास्ट नंबर त्याचा 150 पाहिजे, मग इथे 151 लिहिलं असतं आणि इथे काय लिहिलं असतं मी? 15चं टेबल पाहिजे तर हॅलो 15. 15. 15 लिहिणार. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा? 15चं टेबल मिळालं. ओके, म्हणजे अशा प्रकारे पण टेबल करू शकतो किंवा मगाशी जे केलं त्या प्रकारे पण. तुम्ही ट्राय करून बघणार का? Yes. Yes, sir. ट्राय करून बघ. ओके, मी आधी अनेक प्रोग्राम दाखवतो, नंतर आपण ट्राय करून बघूया. टीचर सर हा, बोल. केलं. ओके, मला काय करायचे सांगा? हा, बोल. ते ऍप ओपन केल्यानंतर वरती कर्सरच्या तिकडे फक्त 1 येऊन राहिले, ते डिलीट पण होत नाहीये. डिलीट नाही होणार, तिथे टाईप करायचं ना. तिथे टाईप करायचं. 1च्या पुढे का? हा, 1च्या पुढे टाईप करायचं. हा. क्लिअर? ठीक आहे. ओके, आता मला समजा इवन नंबर पाहिजे, तर पहिला इवन नंबर माझा 2 झाला आणि 20 पर्यंत इवन नंबर पाहिजे, तर मी काय करणार? 21 करणार आणि पुढे काय करणार मी?
पुढे काय करणार? 2. 2 लिहिणार मी. ओके, कारण इन्क्रीमेंट बाय 2 करायचे ना. ऑड नंबर असू दे, इवन नंबर असू दे, आपल्याला इन्क्रीमेंट काय करावं लागतं? 2 नेच करावं लागतं ना. बरोबर ना? Yes. Yes, ओके, sir. त्यामुळे आपल्याला काय मिळणार सांगा? Even numbers. One number. इवन नंबर मिळणार. ओके, मी काय करतो? रन करतो बघा. इवन नंबर्स मिळाले. क्लिअर? बघा काय करून बघा. ओके, Yes, sir. आणि काही डाऊट्स असतील तर विचारा. आधी करून बघा. ओके, Sir, आला. तुम्हाला जे काय प्रॉब्लेम कोणाचे येत असेल तर बोला, गप राहू नका. ऍपचे काय प्रॉब्लेम असतील किंवा आणि काय प्रॉब्लेम असतील, कारण हे तुम्हाला काय करायचं, प्रॅक्टिस करायचं नंतर. ओके, याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला भेटेल. सर कोणता ऍप आहे? मी आता जॉईन झालोय. मी ग्रुपवर पाठवलंय ना. Sir. Sir, हाँ बोल. लैपटॉप में कैसा करने का है? वो बाद में बताऊंगा मैं, उसके लिए थोड़ा टाइम लगेगा. ओके, उसका लिंक मैं दे दूंगा, बाद में वो डाउनलोड करके वो इंस्टॉल करना पड़ेगा. ओके, Okay, sir. Okay, sir. आणि कोणाला काय डाऊट आहे तर बघा. झालं तर आपण पुढे जाऊया. Done. झालं, sir. फॉर आय इन रेंज नंतर काय लिहायचंय? इथे इन रेंज नंतर आपण काय लिहितो? फॉर आय इन रेंज. त्याच्यानंतर आपण काय करतो? ब्रॅकेट काढतो आणि आपल्याला जे काय नंबर्स द्यायचे आहेत, म्हणजे कशा प्रकारे पाहिजे प्रोग्राम, त्याप्रमाणे आपण देत असतो. ओके ओके, झालं एवढं तर Okay, मी sir. पुढचं. Yes. ओके, नक्की फास्ट होतंय काय? बरोबर आहे? समजते सगळ्यांना? हो. जनरली लक्षात बरोबर घ्या, आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं नाही सांगा, नुसते कॉपी करायचे नाही, प्रॉब्लेम कॉपी नाही करायचे. आपल्याला काय करायचं, समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला वेगळे प्रोग्राम बनवता आले पाहिजे त्याच्यापासून. ओके, नाहीतर आपण हो. कॉलेजमध्ये वगैरे काय करत असतो, एक कोणतरी करतो त्याचं कॉपी करायचं, तेव्हा आपलं लॉजिक काय होत नाही सांगा, परफेक्ट होत नाही. ओके, त्यामुळे आपण काय करायचंय, एक समजून घ्यायचा आणि त्याच्यापासून आपल्याला वेगळा प्रोग्राम बनवता येतो का. आता मी तुम्हाला सांगितलं, मला काय करायचे सांगा, 100 पासून 200 पर्यंतचे इवन नंबर पाहिजे. तर मी काय लिहिलं असतं इथे सांगा? 100 पासून 200 पर्यंतचे इवन नंबर पाहिजे. काय लिहू इथे? 100, 201, 100, 201, 201 आणि काय लिहू? 2. Tomato. ठीक आहे. फर्स्ट नंबर काय आहे माझा? 100 आहे. तो 2 ने इन्क्रीमेंट करणार, मी वाढवणार आणि लास्ट नंबर माझा 200 येणार. त्याच्यापेक्षा एक नाही कमी. आपण पाहिजे तर करून बघूया. बघा आपले नंबर आलेले आहेत. ओके, आता याच्यामध्ये मला काय पाहिजे सांगा, मला असे नंबर पाहिजे 100 नंतर 110, 120, 130 असे नंबर मग पाहिजे. सर तर मी 2 काय, च्या जागी 10. 10. 2 च्या जागी मी काय करणार सांगा? 10 करणार. 10. म्हणजे हे परफेक्ट लक्षात घ्या. ते ओके, बोल. टाईप केल्यावर ते वरती जे ऑप्शन आहेत ते रनचे, ते सगळे कुठे आहेत? ते तुला नाही येणार, मोबाईलवर नाही येणार. तुला रन करायचं असेल ना तर खाली बघ, इथे एक सर्कल दिसतं येलो कलर मध्ये, त्याच्यामध्ये व्हाईट कलरचा ट्रायंगल आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. हे कॉम्प्युटरवरचं आहे. ओके, मोबाईलवर ओके, सर. तुम्हाला काय दिसणार सांगा? खाली सर्कल दिसणार येलो कलरचं, टेन करने का सर. त्याच्यामध्ये ट्रायंगल आहे, त्याच्यावर sir. रन केलं की तुमचं रन होणार. इंटरेस्टिंग आहे काय? कंटाळा येतोय? Interesting. Yes, sir. It is very interesting. ओके, इथे आपलं लॉजिक परफेक्ट करायचं आहे आपल्याला. ओके, आणि ज्याचं लॉजिक चांगलं तो काय होतो सांगा, IT किंवा AI क्षेत्रामध्ये खूप पुढे जातो. जर तुमचं नुसता कमांड तुम्हाला येतात पण कशा नाही वापरायच्या, एकच एक प्रोग्राम दिला तोच रन करता येतो, त्याच्यापासून दुसरं बनवता येत नाही, तर तुम्ही टिकणार नाही IT मध्ये. ओके, किंवा AI मध्ये आपण टिकणार नाही. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, लॉजिक परफेक्ट करण्याचा प्रयत्न. मी दुसरा घेऊ का प्रोग्राम? आता पुढे जाऊ, मला सांगा. आणि हो. मला काय Yes, करायचं sir. सांगा, फर्स्ट नंबर 95 पाहिजे, त्याच्या पुढचा नंबर मला 98 पाहिजे आणि असे पुढचे नंबर पाहिजे. तर मी काय करणार सांगा,
फर्स्ट नंबर माझा 95, त्याच्या पुढचा 98, त्याच्या पुढचा 101. तर मी काय करणार सांगा? जागे 3. हो सर 98. इथे इथे काय लिहिणार सांगा? 95 लिहिणार. ओके. आणि 200 पर्यंत नंबर पाहिजे. तर इथे मी काय लिहिणार सांगा? कितीने इन्क्रीमेंट करणार? 95 कितीने करणार? 3 ने करणार. मग मला 98 मिळणार ना, बरोबर ना? येस. असे तुम्ही खूप प्रोग्राम बनवा. तुम्ही ठरवा मला काय करायचे, हे नंबर पाहिजे. ओके. इथे तुम्हाला जे जे काय पाहिजे वाटतं ते बघा. पहिल्यांदा ठरवा काय करायचं. मला असा आउटपुट मला असं यायला पाहिजे, आणि नंतर प्रोग्राम लिहा तो, आणि तशा प्रकारे आउटपुट येतं का बघा. ओके. येत नसेल तर काय येत नाही ते फाइंड आउट करायचं. क्लिअर समजलं? क्लिअर. येस. ओके. आता मला काय करायचं सांगा? 1 to 10 Yes, sir. नंबर ना, 1 to 10 नंबर ना डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. डिसेंडिंग म्हणजे माहित आहे ना सगळ्यांना? उतरता क्रम. येस. उलटा पाहिजे मला. 10, 9, 8, 7. तर मी कसे करणार सांगा? काय करू इथे? काय काय लिहू इथे? काय काय लिहू सांगा ना. प्रॉब्लेम समजला का सगळ्यांना? येस. मला काय पाहिजे? डिक्रीमेंट. मगाशी काय करू आपण? सर इन्क्रीमेंट अगोदर 10 लिहायचं, नंतर 1 लिहायचं आणि कॉमा मध्ये -1 लिहायचं. -1 करायचं. बघूया आपण बरोबर आहे का. सगळ्यांना वाटते बरोबर येईल असं? येस. आलं. आलं नाही आलं असणार. आलं. तिथे आलं. पहिला नंबर 10 आहे ना, पण शेवटचा नंबर 1 नाही येणार. येतो का 1? नाही. 2. 2 येतो. इथे बघा पहिला नंबर 10 आला, 9 केला. शेवटमध्ये आपल्याला 0 द्यावं लागेल मग. त्यामुळे आपल्याला इथे काय द्यावं लागेल सांगा? 0. इथे आपण त्याच्या अगोदरचा नंबर देणार आहे. येस. मगाशी काय देतो? त्याच्या नंतरचा नंबर देतो इन्क्रीमेंट करताना. आता त्याच्या अगोदरचा नंबर देणार आहे आपण. ओके. आता बघा आपलं काय येणार आहे? 1 नंबर येणार. बघा आले नंबर. येस. आता जर मला काय येस करायचं सर. बघा, आता जर मला काय करायचं आहे, 15चं टेबल डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं, तर मी इथे काय केलं असतं? इथे 15 लिहिलं. सिंपल. हे कोणाचा माईक चालू आहे? कान शिंदे. माईक बंद कर. ओके. तर मला 15चं टेबल डिक्रीमेंट करा. म्हणजे काय करायचं? डिसेंडिंग. डिक्रीमेंट नाही, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे मला. तर मी काय करणार सांगा? असं लिहिणार. फक्त 10 to 9 1 येतातच, त्याला मल्टिप्लाय बाय 1 करणार. झालं. टेबल माझं झालं. 15चं टेबल पण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. क्लिअर समजतंय? येस. येस सर. ओके. आता मला सांगा, मला ऑड नंबर पाहिजेत पण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. 50 पर्यंतचे, 50 पर्यंतचे ऑड नंबर. 1 पासून 50 पर्यंतचे ऑड नंबर पाहिजे. मी काय केलं असतं? डिसेंडिंग ऑर्डर, उतरत्या क्रमाने पाहिजे. 50, 0, -1 येतील. 50, 0, -3. -3 येणार. 3 लिहू मायनस. बघूया काय येतं बघा. नाही -3. काहीतरी चुकलंय बघा. पण काय चुकलं ते फाइंड आउट करा बघा. पहिला नंबर काय आला सांगा? 50 आला, 47 आला, 44 आला. हे ऑड नंबर आहेत का? हे नाही -1 लिहायला लागेल. -1 लिहू. तुम्ही सांगता ते लिहितो. येणार का आन्सर बरोबर? पहिला नंबर कुठला येणार सांगा? पहिला नंबर 50 येणार, दुसरा नंबर 49 येणार, तिसरा नंबर 48 आहे. तसं आपल्याला पाहिजे का? तर नाही. नाही. मायनस हा? -2 येते. काय लिहू? -2 केलो. पहिला नंबर कुठला येणार माझा? 50 येणार. 50. दुसरा नंबर काय येणार? 48. 48 येणार. मग आपल्याला ऑड नंबर मिळाले का? सर 49, 0, -2. इथे पहिल्यांदा हे बघा, याचा रिझल्ट काय येतो तो बघा. चुकू दे आपलं. आपल्याला काय मिळाले? ऑड नाही नंबर मिळाले, इव्हन नंबर मिळाले. इथे आपण काय घेतो ते लक्षात घ्या. इथे जी आहे ना, इथे आपल्याला पहिला नंबर कुठला नंबर पाहिजे तो लिहितो आपण. त्यामुळे पहिला नंबर ऑड नंबर कुठला येणार मला सांगा? 49 येणार. 49. त्याच्यामध्ये 49. आपण डिक्रीमेंट बाय 2. इथे कायम लक्षात ठेवायचं, स्टार्टिंगला कुठला नंबर पाहिजे आपल्याला ओके. आणि एंडिंगला पाहिजे त्याच्या अगोदरचा किंवा त्याच्या नंतरचा. इन्क्रीमेंट करत असेल तर नंतरचा आणि डिक्रीमेंट करत असेल तर अगोदरचा नंबर.
आता बरोबर आहे ना आपण? ओके, येस. सगळ्यांना समजलं? म्हणजे आज जे आपण काय बघतोय ना त्याच्यासाठी तुम्ही कितीतरी प्रोग्राम बनवू शकता आणि किमान तुम्ही 20 ते 25 प्रोग्राम बनवावे. जर तुम्हाला लॉजिक परफेक्ट करायचं असेल ना तर आपल्याला काय करावं लागतं सांगा? खूप प्रोग्राम बनवावे लागतात. सर ओके, आता जो तुम्ही ते वरती दिलंय ते वापरून पण येत नाहीये. कुठलं वापरून येत नाहीये? वरती जे दिलंय ना त्याला रन केल्यावर काय कमांडच येत नाहीये. तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवशील? हा, पाठवतो. स्क्रीनशॉट पाठव म्हणजे मी तुला सांगू शकेन काय येते ते. म्हणजे प्रोग्रामचे स्क्रीनशॉट पाठव. जनरली जेव्हा तुम्हाला एरर येतो ना तेव्हा तुम्ही एरर काय येतो तो बघा आणि तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तो एररकडे बघा, तुमच्या लक्षात येईल तुमचं कुठे चुकतं ते. ओके. ओके, सर पासिंग फेल. हां मला पाठव ना, मेसेज पाठव, हे पाठव ना मला, प्रोग्राम पाठव म्हणजे मी माझ्या व्हॉट्सअपवर पाठव पर्सनलवर. ओके, म्हणजे काय प्रॉब्लेम येतो तुम्ही सांगेल. किंवा दुसरं काय करू शकतोय, तुला हे करता येतं, प्रेझेंट करता येतं, ते प्रेझेंट कर म्हणजे मी सांगू शकेल. प्रेझेंट करता येतं का? हां ओके, बाकी कोणाला काय प्रॉब्लेम आहे तर सांगा. नो सर. पायथॉन ही लँग्वेज ना एकदम सर इझी आहे आणि ती काय केली आहे ते सांगा. ए आय मध्ये ती मोठ्या पाठवलं. प्रमाणात काय केली आहे ते सांगा वापरली जाते. ओके, आणि शिकण्यास सुद्धा आपल्याला काय सांगा सोपी आहे. तू मला पाठवलं ना तो प्रोग्राम पाठव मला. ओके, प्रोग्राम नाही पाठवला, तू मला काय पाठवलं, एरर काय येते ती पाठवली. हा, बॅक कर ना आणि प्रोग्राम पाठव मला. ओके, हा. मला प्रोग्राम पाठव काय लिहित होते. हो सर. हे कोणी पाठवलंय, हा नंबर कोणाचा आहे? 74477. स्क्रीनवर जो प्रोग्राम आहे ना तो मला पाठवा, असं टाईप करून पाठवू नको, म्हणजे मला एरर काय ती समजेल. ओके सर. 744777 12586 कोणी पाठवलंय ना? ओके, आणि कोणाला प्रॉब्लेम होत नाही तुम्ही करून बघा, बाकीच्याने वेगवेगळे प्रोग्राम करून बघा तुम्ही. ओके, सर मी ऍप घेतलाय पण ते पुढे म्हणजे पैसे भरलेत. पुढे काय करू? पैसे भरले, पैसे भरायचे नाही, फ्री घ्यायचं म्हणून सांगितलं मी. पैसे भरले तू? होय. मी तिथे लिहिलंय की त्याच्यामध्ये काय लिहिलंय, मी फ्री घ्या म्हणून. तिथे तुम्ही काय केलं सांगा, बॅकस्पेस करून पाठीमागे आला किंवा तिथे एक्स दिसतं ना, तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला फ्री मिळतं. मी तिथे मेसेज काय पाठवलं सांगा, फ्री व्हर्जन घ्या म्हणून सांगितलं की. पैसे नाही भरायचे त्याच्यासाठी. ओके सर. पैसे पेड पण केले तू? होय सर. कशाला केले? सर पाठवलाय स्क्रीनशॉट. ओके, इथे बघ तुझी काय मिस्टेक झाली सर. मी काय करतो, दिसते तुला स्क्रीन, बघ माझी स्क्रीन बघ आता. हो ओके, सर. तू काय लिहिलं सांग, इथे 10 लिहिलं. हे स्टेटमेंट तुझं बरोबर आहे, सगळं लिहिलेलं तुझं बरोबर आहे. 10, 0, -1 हे लिहिलं बरोबर आहे ना? ओके, सर. तू मिस्टेक काय केली सर, इथे आल्यावर मी इथे गेलो ना, इथे मी कोलन काढलं हा, की मी एंटर केल्यावर जिथे येतो ना तिथेच प्रिंट पाहिजे होतं, पण तिथे तुझं प्रिंट नाहीये, ते अलीकडे गेलेलं आहे. हा. त्यामुळे पी कडे जा आणि त्याला टॅब वापरला तरी चालेल. तिथे टॅब मोबाईलवर कुठे असतो माहित नाही. त्यातर एक काम कर दाखवतो, प्रिंट हा, स्टेटमेंट आहे ना, सगळं काय घे काढून टाक दाखवते. हा. टाकलं काढून? ओके, हो सर. हो. आता मी काय करतो तसं बघ, मी काय करतो बघ, इथे लास्टला आलो ना, हा, ह्या लाईनच्या लास्टला आलो की मी एंटर करतो, मी खालच्या लाईनला येतो. हा, जिथे येतो ना तिथेच थांबायचं आणि तिथेच हा, प्रिंट स्टेटमेंट द्यायचं. ओके, हा, हा, नंतर तू काय दिलं, इथे दिलेलं बघ 15 दिलेलं बरोबर ना? हा. ओके, याचा अर्थ काय झाला सांग, हे लूप मध्ये आहे. हा. हे काय सांग, फॉर लूप मध्ये ते रिपीट होणार आहे. हो. ओके, आता आणि एक बघा सगळ्यांनी, इथे मी जर लूपच्या बाहेर येणं म्हणजे काय करणं, इथे प्रिंट लिहिणं. इथे मी काय करतो सांगा, एक हे लिहितो, एंड ऑफ टेबल.
कोणाकोणाला वाटतं एंड ऑफ टेबल रिपीट होणार म्हणून? एंड ऑफ टेबल काय होणार नाही सांगा, रिपीट होणार नाही. रिपीट काय होणार सांगा, 15चं टेबल रिपीट होणार आहे. म्हणजे रिपीट म्हणजे 15 10 जा वगैरे येणार आहे. आणि शेवटी काय येणार सांगा, ही रेंज कमांड येणार, कारण ही आपण लूप मध्ये नाही घातली. आपण रन करून बघूया. तुझा प्रोग्राम आता रन झाला ना ग? इथे हो बघा सर, काय आलं झाला. सांगा, एंड ऑफ टेबल काय आलं सांगा, शेवटी आलं. तेच जर मी काय केलं असतं सांगा, हे प्रिंट स्टेटमेंट ना त्याच्या आतमध्ये दिलं असतं मी. तर पहिल्यांदा 15 10 जा 150 आलं असतं एंड ऑफ टेबल. परत 15 9 जा आलं असतं एंड ऑफ टेबल. ओके, म्हणजे हे पण काय झालं असतं सांगा, रिपीट. आपण करून बघूया काय झालं बघा. पहिल्यांदा 150 आलं एंड ऑफ टेबल, 135 एंड ऑफ टेबल. त्यामुळे मला ते लूप मध्ये नको. लूप मध्ये जेव्हा नको असतं ना, तेव्हा मी काय करणार सांग, हे स्टार्टिंगला असं लिहिणार. दोघांमधला फरक लक्षात आला? फरक लक्षात आला का? नाही. सर सर हा बोल. सर मी पैसे भरलेत, मी पुढे काय करू? पैसे भरायचे नाहीये, पैसे नाहीये त्याच्यासाठी, फ्री आहे ते. एस्केप सर कर मी बघूया. पेमेंट पण केलं. पेमेंट कसं केलं तू? कोणाच्या याच्यावरनं केलं पेमेंट? मम्मीच्या ह्याच्यावरून. केलं काय? मला विचारायचं नाही. मी आणि तिथे इन्स्ट्रक्शन काय दिलेली तिथे बघ, वाद ना. फ्री पेमेंट. आता तुझं मंथली ते जाऊ शकतं, तुला हे करावं लागेल ते. नंतर बोलूया आपण त्याच्यावर काय. ओके, ते ऍप ओपन झालं नाही तुझं आता? झालंय, पुढे काय करू? त्याच्यामध्ये टाईप करायचं ना, 1 नंबर दिसणार त्याच्या पुढे टाईप करायचंय. ओके सर. एक परत एकदा लक्षात घ्या, ज्यांनी ऍप अजून डाउनलोड केलं नाही त्यांनी डाउनलोड करून घ्या, पण फ्री व्हर्जन घ्या. त्याच्यामध्ये पेड व्हर्जन पण असतं, ते करू नका म्हणून मी तिथे मेसेजमध्ये पण लिहिलेलं बघा. ओके, नाहीतर तुमचं मंथली ते पेमेंट पैसे जाणार आहेत त्याच्यातनं. तसं करू नका. ओके ओके, त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? येस. नाही काय डाऊट समजलं. आहे? काय समजलं नाही सर? एंड ऑफ समजलं. हा, इथे परत सांगतो बघ. हे जर मी आज घेतलं ना तर ते लूप मध्ये झालं. लूप मध्ये म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट रिपीट होत राहणार. एवढं समजलं तुला? येस. हे मी रन करतो बघ. हे स्टेटमेंट काय झालं बघ, 1 ते 50 झालं, नंतर एंड ऑफ टेबल. 135 एंड ऑफ टेबल. आपल्याला एंड ऑफ टेबल केव्हा पाहिजे होतं? शेवटी पाहिजे होतं. मग मी काय करणार सांग, हे मी काय करणार, लूपच्या बाहेर घेणार. लूपच्या बाहेर घेणार म्हणजे अलीकडे घेणार, स्टार्टिंग पासून घेणार. ओके. हे पहिल्यांदा काय होणार सांग, हे 10 वेळा रिपीट होणार. हे संपलं की मग ह्या स्टेटमेंट कडे तो येणार. ओके. ओके येस. ओके. 74477 झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह तुझा? तू काय पाठवलं ते मला लिहून पाठवलंय. ओके, मला स्क्रीनशॉट पाठवलं तर एक्झॅक्ट तुझा काय प्रॉब्लेम आहे तो मी सांगू शकेल. आणि सर, जर आपल्याला फक्त 15ची टेबल पाहिजे तर मग कसं करायचं? फक्त 15चं टेबल पाहिजे आणि हे नको आहे तुला? नाही. मग हे डिलीट करणं झालं. असंच म्हणताय ना? हा. नको असेल तर स्टेटमेंट काढून टाकायचं ना. हे माझं डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे. ओके, असेंडिंग पाहिजे तर 1 to 11 करायचं. हा. क्लिअर? ओके सर. ओके, आता कोणाचे काही डाऊट्स असतील तर विचारा. सर ते लिहिलं, फक्त मला ते हे रन म्हणजे होईना झालंय. रन करण्यात मला तू स्क्रीनशॉट पाठव बघूया. काय खाली तुला हे दिसतंय, सर्कल दिसतंय येलो कलर मध्ये? स्क्रीनवर येलो कलरचं सर्कल दिसतं का तुला? होय, हा? दिसतंय. हा, त्याच्यावर दिसतंय. क्लिक कर ना. त्याच्यामध्ये एक ट्रँगल आहे, त्याच्यावर क्लिक कर ना. क्लिक केलं मी. काय होते आता मेसेज काय येतो? ट्रेस बॅक काय दिले तिथे. मग काहीतरी चुकलंय तुझं. मला स्क्रीनशॉट पाठव बघूया. स्क्रीनशॉट मार प्रोग्रामचा, एररचा नको मला, प्रोग्रामचा. आणि कुणाला प्रॉब्लेम आहे का? नो सर. सर.
सर आपण ते I × 15 लिहिलं त्याच्या जागी आपण 15 × I लिहिलं तर चेंज होणार का प्रोग्राम? काय नाही, मला एक सांगा, समजा आपण काय केलं, 3 × 4 लिहिलं आणि 4 × 3 लिहिलं, काय फरक पडतो? नो. काही फरक पडत नाही ना. 3 × 4 म्हणजे 12, 4 × 3 म्हणजे 12, तसंच आहे ते. ओके, ओके सर. याच्यामध्ये सुद्धा तुमचे बोडो माउस वगैरे सगळं वापर, म्हणजे ऍडिशन. समजा मला काय असेल सांगा, इथे प्लस लिहिलेलं असेल आणि इथे समजा 6 लिहिलं, तर पहिल्यांदा तो काय करतो सांगा, जनरली आपण असं असतं तेव्हा ब्रॅकेटच घालायचं, म्हणजे आपण कन्फ्यूज होणार नाही. पहिल्यांदा मला काय करायचं, हे करायचं आहे, मग मी काय करणार, त्याला एक ब्रॅकेट सेपरेट घालून टाकणार, कन्फ्यूज व्हायला गरज नाही आपल्याला. मग पहिल्यांदा तो काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार आणि नंतर काय करणार, सम करणार, म्हणजे ऍड करणार. ओके, सर आपल्याला हा प्रोग्राम सेव्ह करायचा असेल तर कसा करायचा? प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी तिथे एक तुला फोल्डरचं हे दिसतं, सिम्बॉल दिसतं बघ. एक हो लक्षात सर, आलं दिसतंय. हा? हा, फोल्डर हो. दिसतं बघ. त्याच्यानंतर तुम्हाला कुठे सेव्ह करायचं ते लोकेशन सांगा आणि सेव्ह करा. ओके सर. आणि त्याच्यासाठी काय करा माहितीये, तुमचा एक सेपरेट काय बनवा, फोल्डर बनवा. ओके, ओके सर. पण त्याला पायथॉन असं नाव देऊ नका, पायथॉनच्या पुढे काहीतरी जोडा, तुमचं नाव जोडा वगैरे. ओके सर. ओके, आणि कोणाला काय प्रॉब्लेम आहे? सर या प्रोग्राम मध्ये आपण प्राईम नंबर्स करू शकतो का? सगळं सगळं करू शकतो, सगळं आपण बघणार. ओके, आपल्याला जसा प्रोग्राम बनायचा की ते सर्व प्राईम नंबर येणार, तर त्यासाठी काय करावं लागेल? हे सगळं आपण बघणार आहोत. आपण ओके काय सर. करणार सांगा, आपण काय करणार, एक उदाहरण सांगतो. सकाळी उठायचं, सकाळचा नाश्ता खायचा, दुपारचं जेवण करायचं, रात्रीचं जेवण का, चालेल का? चालेल का? सकाळी उठायचं आणि सगळं खायचं, दुपारचं जेवण पण नाही होणार. ओके, आपण स्टेप बाय हो स्टेप सर. करणार आहे. आणि माझी अपेक्षा काय आहे सांगा, की तुम्ही कुठेतरी कुठल्या तरी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन यशस्वी व्हायला पाहिजे. त्यामुळे मेन माझा फोकस असणार तो लॉजिक परफेक्ट असायला पाहिजे. ओके, नाहीतर आपण सगळ्या ठिकाणी काय बघतो सांगा, कॉलेजमध्ये वगैरे एक कोणतरी प्रोग्राम करतो, त्याचं कॉपी करतात आणि झालं. आपल्याला तसं नाही करायचंय. आणि पालक जर इथे असतील तर पालकांनी पण लक्षात घ्या, तुमचं पण लक्षात घ्या. कारण जनरली काय असतं, 15, 20, 30 मिनिटं त्याला काय करू दे सांगा, अशा प्रकारची प्रॅक्टिस करू दे. जर लॉजिक आणि प्रोग्रामिंग मध्ये लॉजिक परफेक्ट असायला पाहिजे, तरच तुम्ही काय होणार, यशस्वी होणार आहे. आता जे भरती केले जातात ना, त्यांचं लॉजिक काय परफेक्ट नसतं. त्यामुळे काय म्हणतो आपण, जॉब मिळत नाही म्हणतो, आणि कंपनीवाले काय म्हणतात की आपल्याला जसे पाहिजे लोक तशी मिळत नाहीये. कारण आपण काय बनलोय सांगा, फक्त परीक्षेमध्ये मला मार्क्स पाहिजे, हा दृष्टिकोन तुम्ही काय करायचा आहे, टोटली बदलायचा आहे. आपल्याला काय करायचं, स्किल डेव्हलप करायची आहे. आणि स्किल डेव्हलप केली तर डेफिनेटली काय होणार सांगा, आपल्याला चांगल्या प्रकारचे जॉब्स मिळू शकतील. आणि कोणाला काय विचारायचंय बघा? सर टुमारोज टाइम. मी सांगतो तुला, ग्रुपवर सांगतो. ओके, ओके. जे जे आमचे जॉईन झालेले आहेत त्यांचा मी एक पायथॉन 26 म्हणून एक ग्रुप बनवलेला आहे. ओके, आमच्याशी जे जोडले गेलेले आहेत त्यांचा एक बनवलेला आहे. ओके सर. हा हा आपला आहे, तो डेमो लेक्चर आहे सगळ्यांसाठी. ओके, ओके. कारण ओके, सर. थोड्या पालकांनी एक रिक्वेस्ट केलेली आहे, आपल्याला अजून काय बघायचं आहे ऍक्च्युअली काय असतं ते. कारण पायथॉन प्रोग्रामिंग बऱ्यापैकी जर टेक्नॉलॉजीमध्ये नसाल तर तुम्हाला काय नसतं, माहीत नसतं पालकांना किंवा मुलांना वगैरे. मग त्याची एक साधारण तुम्हाला कल्पना यावी, हे त्याच्यासाठी एक बनवलेलं आहे. आणि कुणाला काय विचारायचंय बघा? देशपांडे, काय बोलायचंय? तुमचे आई वडील कोण असतील तर त्यांना काय विचारायचं, त्याने पण विचारू शकता, काय डाऊट्स असतील तर. आपला हा प्रोग्राम आहे तो सर, 45 नमस्कार दिवसाचा सर, आहे. गुड इव्हनिंग सर. हा बोला. तर टायमिंगचं हे केलं असतं तर इट विल बी ग्रेट. क्लास कोणत्या वेळी घेणार आहात? ते आपण ग्रुपवर आपण डिस्कस करूया ना, ग्रुपवर तुम्ही ओके सर, पाठवा, ओके मी सर. तुम्हाला पोल पाठवतोय. कारण इथे ओके काय सर, आहे, ओके सर. इथे थोडे स्टुडंट आहेत ते आपल्या ग्रुपमध्ये पण नाही आहेत. ओके, कारण ओके, डेमोसाठी ओके पण सर. झालेले आहेत. ओके, त्यामुळे हो आपला सर, हो सर. एक ग्रुप आपला सेपरेट बनलेलाच आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा. पोल पाठवेन किंवा तुम्ही पण सांगा बाबा, मग आपण डिस्कस हो करून सर. सगळ्यांना जो व्यवस्थित असेल तो आपण करूया ना. ओके, आणि Yes. सर एक लास्ट गोष्ट सर. हॅलो
फिफ्थ मध्ये बोला. हो सर. सर एक लास्ट क्वेश्चन. आता हा 5th मध्ये आहे माझा मुलगा अब्दुल्ला. आता हा 6th मध्ये जाणार आहे. तर याच्या एज ग्रुपची मुलं आहेत का बॅच मध्ये? मला चेक करावं पण असतील. मागच्या बॅचला माझ्याकडे एक पुण्यातला 4थीतला पण मुलगा जॉईन झालेला पण एकदम हे होता. परफेक्ट. होता. पण मी हे तुम्हाला याला असं झेपेल ना सर? एक मी तुम्हाला अब्दुल्लाला? सांगतो बघा. एक हो सांगतो सर. मी. काही वर्षापूर्वी आमच्याकडे खाण्याची स्वरा कांदे नावाची मुलगी होती. ती 5वीत ओके होती सर. आणि त्या बॅचला हा, एक हा. मुलगा होता तो डिप्लोमा होल्डर होता म्हणजे सेकंड इयरला होता. हो, पण त्या हो, हो. स्वरा कांदेला जेवढं समजायचं तेवढं त्या हो, हो, सेकंड हो. इयर डिप्लोमा म्हणजे मी असं सांगू शकत नाही की या एजच्या मुलाला समजेल की नाही. ते शेवटी काय असतं सांगा प्रत्येक मुलगा मुलगी काय हो असते सर. सांगा वेगवेगळी असते. त्यामुळे नुसतं या, मी या. तुम्हाला सांगू शकत नाहीये. नाही हॅलो. आय अंडरस्टँड सर. परफेक्ट. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही काय करा सांगा मुलाशी डिस्कस सर. करा. आज जे काय झालं ते कितपत त्याला समजलं हे डिस्कस करा. नाही मी त्याचे शेजारीच बसलोय आणि जे तुम्ही कमांड देताय ना ते सर्व त्याने रन केलं इथं. ओके. रन म्हणजे एक वी आर लक्षात व्हेरी घ्या. मच सॅटिस्फाईड. हा हो सर. रन करण्यापेक्षा त्याला वेगळे काहीतरी घेता येतात काय बघायचं. वेगळंच काहीतरी हो करायचं. हो हो. हा तसं करायला पाहिजे. अंडरस्टँड. हो सर. हो सर. मी सांगितलेले करता येतात त्याला हे नाहीये. त्याला काहीतरी वेगळा हा. प्रोग्राम दिला म्हणजे त्याच्यावरच बेस लक्षात आहे. हो. उदाहरणार्थ मला समजा 75 to 150 पर्यंतचे नंबर ऑड नंबर डिस्प्ले करायचे आहेत वेगवेगळं. होय. हा. ओके. येस येस. हा Thank you, कोण thank you, मगाशी कोण हॅलो. बोलत होतं बोला. हा बोला. हा आता येते का आवाज? ऐकू येतोय का सर माझा? हा बोला काहीतरी ना माईक बोला. काय इश्यू होता बहुतेक. कौस्तुभ देशपांडे बोलतोय. हा बोला. माझा मुलगा पार्थ देशपांडे तो आता 8 ला आहे. हा. तर हे जे आपण आता बघितले बेसिक पायथॉनचं तर मग हे पुढे कसं काय यूज होतं आणि कुठल्या ऍप्लिकेशनला यूज होतं हे? जनरली एआय मध्ये बऱ्यापैकी पायथॉन वापरलं जातं. एआय मध्ये. अच्छा. ओके. इव्हन अच्छा. रोबोटिक्स मध्ये सुद्धा आपण वेगळा वापरू शकतो. मशीन लर्निंग मध्ये वापरतात. डेटा याच्यामध्ये वापरतात. डेटा सायन्स मध्ये वापरतात. वेगवेगळ्या अच्छा. ठिकाणी काय केलं ते वापरलं जातं. आणि म्हणजे हे हे शिकायला बेसिक हे असं कॅल्क्युलेशन टूल आहे का म्हणजे प्रोग्रामिंगचं आहे ज्याच्याने आपण प्रोग्रामिंगची प्रोग्रामिंग? लँग्वेज या खूप आहेत बघा. सी आहे, C++ आहे, जावा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस आहे. पण लँग्वेज अच्छा. मध्ये एक लक्षात घ्या. एक हा. लँग्वेज तुम्ही शिकली की तुमचं काय होते सांगा लॉजिक परफेक्ट करायचा प्रयत्न करायचा. दुसऱ्या अच्छा. लँग्वेज मध्ये काय असतं सांगा लूप हा कॉन्सेप्ट तिथे पण असणार आहे. पण बरोबर तिथे बरोबर. फॉर आय इन रेंज असं वापरलं जाणार नाही. तिथे त्यांनी काय केलं त्याचं बदललेलं असणार आहे. ओके. बरोबर आता बरोबर. आपल्या बघा हिंदी, इंग्लिश, मराठी प्रत्येकमध्ये काय असतं सांगा वर्ड्स आपण वेगवेगळे वापरत असतो. ओके. हो हो हो. त्यांचा काहीतरी सिंटॅक्स असतो. तसं इथे काय असणार सांगा एक तुम्ही लँग्वेज शिकला की तुम्हाला हा. समजलं लूप्स म्हणजे काय. आता याच्यामध्ये आपण लूप्स बघितले. त्यामुळे हो लूप्स हो म्हणजे हो. काय तोच कन्सेप्ट दुसऱ्या लँग्वेजमध्ये वापरला जाणार. पण तिथे काय असणार आहे त्याचं वर्डिंग थोडंसं काय असणार आहे वेगळं असणार. बरोबर. आणि याचं सर टायमिंग काय असेल जर क्लास जॉईन केला तर? टायमिंग आपण काय करतोय माहिती आहे की आपला ग्रुप बनलेला आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय ग्रुपमध्ये. पण जनरली जर मुलांना जर सुट्टी असेल तर मी प्लॅनिंग करतोय की सकाळचं. पण बघूया आपण डिस्कस करून ते ठरवणार आहे. जे आपल्या त्याचं कसं ग्रुपमध्ये जे सीबीएसई पॅटर्न असल्यामुळे आता शाळा सुरू आहे आणि मे मध्ये बहुतेक सुट्टी लागणार आहे. तसे आहेत ना मुलं पण आहेत आपल्या ग्रुपमध्ये त्यामुळे आपण बघूया ना. नाहीतर आणि मी आपण ग्रुपमध्ये संध्याकाळी तुम्ही आता मला ह्याच्यावरती पाठवलं पर्सनल वरती पाठवलं. ते मी डिटेल्स नाही आहे. पाठवतो ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी पाठवतो ना तुम्हाला डिटेल्स काय पाहिजे. ओके ओके. थँक्यू. आणि कुणाला काय विचारायचंय? गुड इव्हनिंग सर. सर त्याला हा बोला. ह्याचं रेकॉर्डिंग तुम्ही म्हटला तर रेकॉर्डिंग कसं मिळू शकतं आणि नोट्स वगैरे काही मिळतील का? त्याची नोट्सची काही गरज नाही. आपण जे प्रोग्राम करतो तेच आपल्या नोट्स झाल्या ना. अच्छा. पण व्हिडिओ वगैरे काही? व्हिडिओ तुम्हाला मिळेल. ग्रुपमध्ये तुम्हाला सगळं मिळेल. ग्रुपमध्ये माझं सगळे म्हणजे पहिल्यापासून लास्ट लेक्चर तुम्हाला सगळे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे. आमचं एक ॲप आहे. ॲपमध्ये मी सगळं तुम्हाला ॲप 2-3 दिवसात देईन ते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं आमचे काय मिळणार सांगा रेकॉर्डेड लेक्चर सगळे मिळणार आहे. म्हणजे तुम्ही केव्हाही तुम्ही ते बघू शकता. ओके. थँक्यू सर. आणि कुणाला काय विचारायचंय? कम्प्लिशनचं काही सर्टिफिकेट वगैरे असतं का? आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट आमचं युरेकाचं तुम्हाला मिळणार. पण एक लक्षात घ्या तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये गेलात की सर्टिफिकेट पेक्षा तुम्हाला काय नॉलेज आहे ते बघितलं जातं. सर्टिफिकेट हा कन्सेप्ट आता काय झालेला सांगा अगोदर ते होतं. तुमच्याकडे कुठली सर्टिफिकेट एक मी तुम्हाला अनुभव पण सांगेल. आमचा एक विद्यार्थी जो 10वी फेल आहे. ओके.
ही 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मराठी मीडियमची आहे, 15 एकदम ग्रामीण भागातला मुलगा आहे. ओके. हा, हा. त्यांनी तेव्हा आमच्याकडे काही काही कोर्स केलेले आमच्याकडे आणि त्याच्यानंतर तो 2,000 1,500 अशा कामाला गेला आणि त्याच्यानंतर तो स्वतः शिकत गेला आणि नंतर त्याने काय केले बाहेरनं ते परीक्षा देऊन ओपन युनिव्हर्सिटी वगैरे BA कम्प्लीट केलं. का केलं तर कोणतरी विचारतं तू काय केलं तर तो 10वी बरोबर. फेल असं सांगणं म्हणजे काय असतं सांगा कमीपणाचं असतं. पण खरंय, हो, बाकीचे त्याच्याबरोबरचे जेव्हा कॉलेज किंवा आणि काय काय करत होते तेव्हा हा काय करत होता जॉब करून आपला अनुभव ते करत होता. आणि त्याच्यानंतर तो एका चांगल्या कंपनीमध्ये डिझायनर म्हणून एका कंपनीमध्ये गुजरातमध्ये गेला. नंतर त्याला हा, तिथे हा. मोठमोठे प्रिंटर असतात ते त्याने काय केले त्यांना AMC म्हणजे अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट वगैरे USA बेस्ड कंपनी एक द्यायची. मग त्या कंपनी हा, हा. जिथे द्यायची ना त्याने काय सांगितलं की तुला आता सगळं जमतंय म्हणजे नंतर ते काय करायला लागले की फोनवर त्याला सांगायचे तू असं कर म्हणजे तुझं होऊन जाईल. आणि तिथे त्याने बऱ्यापैकी 2-3 वर्ष तो अनुभव घेतल्यानंतर त्या कंपनीच्या हा, हा. ओनरने त्याला काय सांगितलं की आपण अमेरिकेचं आता AMC घेऊयात नको तूच काय ते रिपेअरिंगचं काम कर आणि तिथे त्याला जॉईन करून घेतलं. पण विदिन 6 मंथमध्ये त्या अमेरिकेच्या कंपनीने त्याला ऑफर दिली तू आमच्याकडे इंजिनियर म्हणून जॉईन कर आणि आता तो त्या कंपनीचा इंडियाचा हेड आहे. तो आफ्रिकेला जातो, चायनाला, जपान कुठे कुठे फिरत असतो आणि अक्षरशः लाजिरवाणी गोष्ट म्हणजे काय सांगा IIT किंवा BE BTech झालेली माणसं त्याच्या हाताखाली कामाला आहे. तो काय आहे वा. सांगा 10वी फेल आहे. तो त्या वा. पोस्टला हे जर गव्हर्नमेंटमध्ये असतं तर पॉसिबल झालं नसतं. तुम्हाला काय करावं लागलं असतं तुझ्याकडे हे सर्टिफिकेट आहे का ते सर्टिफिकेट आहे का पण खरंय. त्याच्याकडे आता बॉम्बेमध्ये पॉश वस्तीमध्ये तो राहतोय चांगला फिरतोय म्हणजे त्याच्या हाताकडे त्याला अनुभव आहे. आता काय झालं सांगा जर प्रायव्हेट जॉबमध्ये जर तुम्हाला अनुभव असेल ना तर खूप खूप तुम्हाला हे केलं असतं. सर्टिफिकेट ही गोष्ट काय झाली ठीक आहे सर्टिफिकेट पाहिजे ठीक आहे पण सगळं जे करायचं ते सर्टिफिकेट समोर ठेवून ठेवायचे नाही. आपण शाळेमध्ये काय करतो तेच करतोय मला मार्क्स पाहिजे 95% 99%. पण मला सांगा हो, हो. 10वी पर्यंत जे काय आपण शिकतोय त्याचा आणि भविष्याचा काय संबंध आहे मला सांगा ना. त्या नॉलेजवर आपण काय वर्ष महिन्याला 2,000 तरी कमवू शकतो का सांगा मला. आपण 15 नाही वर्ष खरंय पुढं म्हणून तर हे हां. आजकाल हे त्यामुळे कॉम्प्युटरचं जास्त झालेलं आहे आणि AI आणि ओके. हे आता तर इव्हॅल्युएशन आहे ना तर AI आणि आमच्याकडे Python. अशी खूप मुलं आहेत तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तुम्हीच बोललेला ना मगाशी विराज थ्रू तुम्हीच आलाय ना अन्सूरकर हो, तर्फे. हो, 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 हो. अन्सूरकर हा आपला होम स्कूलिंग विद्यार्थी आहे बघा. त्याने हो, IIT हो, हो. मुंबईमध्ये आमच्याकडे जवळ तो आता 4-5 वर्ष आहे तो. हो, IIT हो, ते मध्ये जे सांगतात. खरंय. कॉम्पिटिशन आहे ना त्याच्यामध्ये तो टॉपर असतो. वापर असतो. वेगवेगळ्या खरंय, तो हुशार आहे. इवन त्याने काय केलं सांगा हे आपले 3D प्रिंटर वगैरे आहेत ना ते सगळे हा. असेंबल करून रिपेअरिंग करून सगळं त्याचं झालेलं आहे. आता तो फक्त वा. बाहेरनं काय देतोय 12वीची परीक्षा देतोय बघा. हो, त्याच्याकडे जे बाहेरून नॉलेज आले. आहे ना तुम्ही त्याच्यावर केव्हा तरी बसा. तुम्ही डोंबिवलीला आहे का? तुम्ही पण डोंबिवलीचे? हो, 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 डोंबिवली. हां, मग त्याच्यावर 1-2 तास बसा आणि त्याचं नॉलेज काय आहे ते बघा. त्याच्याकडे खरंय, कुठलं खरंय. आणि 10वीची वगैरे परीक्षा नाही दिलेली. त्याने ओपन युनिव्हर्सिटीची परीक्षा दिली. होय, होय. म्हणूनच त्यांना नाही भेटणं राहिलंच आहे त्यांचं. ओके, बरेच ओके. दिवस असे खूप झाले. विद्यार्थी आहेत. ओके. होय, होय. आमच्या ह्याच्यामध्ये चालेल. कॉन्टॅक्टमध्ये असे कितीतरी विद्यार्थी आहेत. एक तर विद्यार्थी आहे तो काय करतोय सांगा जे एक IITचं ई कॉमर्स म्हणून एक त्यांचं हे होतं ना त्याच्यामध्ये तो हा. गेलेला दिल्लीला पोहोचलेला. वा. तो पण होमस्कूलिंग वालाच आहे. अच्छा. असे कितीतरी विद्यार्थी आहेत जे काय करतायत सांगा चांगला परफॉर्मन्स देत आहेत आणि त्यांचे पालक त्यांना काय करतायत की त्यांना जे आवडतं ते देत आहेत. बरोबर आहे. त्याला प्रेफरन्स देत आहेत. आता आपण काय करतो सांगा इथे पॅकेज एवढं मिळतं ना तू तिथे जा पण त्याला जर आवडत नसेल तर ते काय होणार नाही सांगा तो सक्सेसफुल होणार नाही. पॅकेज बरोबर. बघण्यापेक्षा आपल्याला काय आवडतं ते मुला आणि मुलाची आवड तुम्ही कशी फाइंड आउट करणार तर त्याला वेगवेगळे काय करा अशा प्रकारचे हे आहेत ना डेमो वगैरे असे जे काय आहेत ते द्या आणि त्याची आवड फाइंड आउट करा. आम्ही मुलांना घेऊन हो, आता इस्रोला हेच. जातो. आता मी त्याला हे मुलांना तुम्ही डेमो दाखवला आता बघूया त्याला विचारायला पाहिजे आमच्या ह्याला. ओके, ओके. आता तू बसलाय ओके. सेशनला आवडते का नाही? ओके. तुम्ही दुसरा जॉईन होतो म्हणून तुम्ही घालू नका मुलाला. लक्षात येतं ना? खरंय, खरंय, त्याची खरंय, आवड खरंय. त्याची आवड घ्या आणि मला अशी मुलं पण नको आहे. लक्षात येते काय होतं नंतर काय होतं सांगा जॉईन होत आहेत आणि 5-6 लेक्चर झाले की त्यांना कंटाळा येतो. मग ते काय होतात येत नाही लेक्चरला. पहिल्यांदा तुम्ही फाइंड आउट करा त्याला आवडतं का? कारण एखाद्याने बरोबर. घातलं म्हणून तो कोर्स जॉईन करायचा असं नाहीये. ओके. खरंय. चालेल, चालेल. ठीक ओके. आहे. आणि कोणाला काय विचारायचं आहे का? आणि कुणाला काय विचारायचं आहे का? हॅलो सर. हां बोला. म्हटलं माझ्या मुलांनी 6वीची परीक्षा दिली एकाने 10वीची दिली आहे तर त्याच्या दोन्हीच्या दृष्टीने योग्य आहे काय आपलं मग हे?
कारण की त्याच्याशी मी बोला actually ना. खूप नाही आता जे नाही मी बघितलं just ना त्याच्यावर नाही मी खूप उशिरा जॉईन झालोय, मला लिंक उशिरा मिळाली. तर आधी त्याच्यामुळे मी रेकॉर्डिंग पाठवेन. रेकॉर्ड कुठल्या ग्रुपवर आहात तुम्ही माझ्या सांगा? मला वाटतं स्कॉलरशिपच्या स्कॉलरशिपचा कुठल्या स्कॉलरशिपचा? एक सेव्हन्थ मिनिट स्कॉलरशिप. नाही जीनियस मध्ये आहे. जिनियस मध्ये जीनियस मी मॅथ. रेकॉर्डिंग पाठवेन बघा त्याच्यामध्ये. हो सर, हो थँक्यू सर. आणि कुणाला काय विचारायचंय? हॅलो, मला बोल. काय नाही विचारायचं तर आपण थांबतोय. सगळ्यांना मजा आली? हा, मजा आली का? सर हा सर बोला. एक लास्ट हो सर बोल. एक लास्ट कसं म्हणजे मी अजून पेमेंट करून ऍडमिशन घेतला नाहीये, तर आता ओके. जसं क्लास संपतोय ना तसं हा. मी पेमेंट करून ते हे करतोय, मी ऍडमिशन घेतोय सर. ओके. हा तुम्ही त्याच्या अगोदर Thank you. मुलाशी बोला. मुलाला कितपत आवडलं ते बघा. ओके. मी पहिलं क्लिअर सांगतोय की मला जे इंटरेस्टिंग म्हणजे वाटतं ते अशाच मुलांनी काय घ्यावं, याच्यामध्ये प्रवेश घ्यावा. ओके, असं मला वाटतं बघा. होय सर. ओके नाही सर, या ही इज इंटरेस्टेड. माझ्या ओके बरोबरच तो बसलाय. या सर. ओके ओके. किती दिवसाचं आहे, म्हणजे किती दिवसात घ्यायची ऍडमिशन, काय असं आहे? हे आपलं झालेलं आहे, चालू झालेलं आहे. ओके. ऍक्च्युली मी पहिला लेक्चर आज घेणार होतो, पण काही पालकांनी सांगितलं आपल्याला डेमो बघायचा आहे, त्यामुळे मी हा डेमो सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिला. ओके. आपला एक ग्रुप बनलेला आहे, त्याच्यामध्ये साधारण बहुतेक 12-13 विद्यार्थ्यांचा आम्ही ग्रुप बनवलेला आहे. ओके. ओके. सर एक बोला. विचारायचं होतं. हा, बोल ना. माझा हा एक प्रोग्राम आहे, सगळं बरोबर आहे, रन का नाही होतं एकदा विचारायचं होतं. मला तू हे कर ना, मी शेअर स्क्रीन करू का तुम्हाला? तू फोटो पाठवतो काय शेअर करतो मला परत शेअर इथे. करतो तुम्हाला, ओके बरोबर ओके, आहे. शेअर कर. ओके. तुम्हाला कदाचित थांबायला लागेल, त्याच्याशिवाय नाही होणार. मला थांबवावं लागेल. ओके. हा. सॉरी, 2 मिनिट ना, प्रेझेंट केलं बरं. ओके. एक सेकंद. आणि कोणाला काय असेल तर विचारा, काय प्रॉब्लेम असेल विचारायचं विचारा. सर दिसतीये? दिसते. सर इथे काय गणलंय मला कळत नाही. तुझं मला क्लिअर नाही दिसत आहे काय लिहिलंय ते. इथे आता तुम्हाला थोडंसं स्क्रीनशॉट काढला असतं ना, क्लिअर नाही दिसत आहे. हा, आता क्लिअर दिसायला लागला. आता रन कर बघूया, रन केल्यावर काय होतं बघूया. बघा, रन करतो मी इथे जाऊन. इथं येत नाहीये. येत नाहीये. तू काय केलं सांग, 10,1 केलं बरोबर आहे ना, हा. आणि त्याच्यामध्ये डिक्रीमेंट बाय 101 करतो. कसं होईल सांग? एवढं डिक्रीमेंट 10 मोठे आहे का 101 मोठे आहेत? काय सर? 10 मोठे आहेत का 101 मोठे आहेत? 101. 101. मग तिथे डिक्रीमेंट बाय 1 कर की रे. 101 कसं होणार ते? -1 कर ना. अच्छा, हा. अच्छा. 1,0 तिथे नाही रे, तिथे नाही. वाढवतोय तू. ओके. हे इन्क्रीमेंट होणार की रे, 10, 11, 12 असे नंबर येणार. तरी नाही झालं सर. तरी लास्टला तू काय लिहिलंय सांग? प्रिंट आहे. ओके. एक काम कर, दाखवतो. प्रिंट कमांड काढून टाक बघूया. काढून टाक सगळं. असं सगळं काढून टाक. सगळं काढून टाक. आणि लास्टला जा, पहिल्या लाईनच्या लास्टला जा. हा. आणि एंटर कर. प्रिंट कमांड प्रिंट आहे. करू नको. प्रिंट हा. ब्रॅकेट आहे. तर नाही होतंय. तुझं आउटपुट खाली येणार की रे, आउटपुट तिथे येत आहे. आउटपुट खाली येणार. खाली येणार, खाली नाही येत आहे. नाही येत. प्रोग्राम मध्ये काय नाहीये. नाहीतर तो 0 तर ओ केला नाही ना तू? ओ काय 0च आहे ना तो नाही सर, नक्की? 0च आहे. 0 मध्ये रेष असते ना. मग बरोबर आहे की रे, काय नाही तर प्रॉब्लेम मग येतो दुसऱ्या मग? नंबर टाकून होतं का? दुसऱ्या याच्यामध्ये बघ, एडिटर दुसरा कुठला तरी घे. म्हणजे हा. एडिटर गुगल मध्ये टाक आणि एडिटर दुसरा घे, दाखवतो. म्हणजे काय करू? ठीक आहे सर, करेल. रिपीटर तू दुसरा एक काम कर इथे बघ, ऑनलाईन पायथॉन एडिटर म्हणून घाल, दाखवतो इथे. हॅलो.
ऑनलाईन पायथॉन एडिटर म्हणून घाल. हा. आणि मग त्याच्यानंतर काय मी करू? तुला सांगितलेलं की मोबाईलवरच आज वापर म्हणून, बाकी सगळं मी सांगणार पण सांगितलेलं वेगवेगळं. ऑनलाईन पायथॉन एडिटर, हा. कम्पॅरर घातला. ओके, कम्पॅरर लिहिला तरी चालेल. कम्पॅरर करेल सर. ठीक आहे. एंटर कर. एंटर कर की रे. करतो, एक मिनिट. हॅलो मी तुला सांगितलेलं काय कर म्हणून, हे वापर म्हणून सांगितलं की रात मोबाईल. मी सगळं मी हो सर, सांगणार आहे मोबाईलचा तुला. वापरतो मी. इथे आता होत हा बोल, नव्हता म्हणून. कोणतरी बोलते, थांब. कोणतरी बोलते, बोल. कोण बोलते, बोल ना. कोण बोलत होतं? हॅलो हॅलो. ओके, इथे बघा मी माझं प्रेझेंट करतो ओजस. हा सर. दिसते माझी स्क्रीन? हो. दिसते. ओके, इथे काय कर माहिती आहे, ऑनलाईन पायथॉन कम्पॅरर घातलं तरी चालेल. ऑनलाईन पायथॉन कम्पॅरर येणार ना, इथे प्रोग्राम लिहित दाखवतो. ओके, आणि रन करण्यासाठी काय करायचं सांग, इथे रन वर क्लिक करायचं. हो सर. ओके ओके, तिथे होऊन जाईल. प्रोग्राम चुकीचा नाही, प्रोग्राम बरोबर आहे तो. हो सर. बोल, कोण बोल. ओके, कोण बोलते? आणि कोणतरी मुलगी बोलते. कोण बोलते? बोला. चला, आणि कोणाला काय विचारायचं नाही ना, थांबूया आपण. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा. ओके, त्यांना जर जॉईन करायचं आहे तर कॉन्टॅक्ट करा मला. ओके, चला थांबूया आपण. हॅलो बोल ना, बोल ना. हॅलो हॅलो करते, बोल ना तू. मला ऐकायला येतं ना, बोल ना. बोल ना, तुझा आवाज येतोय मला. तुझा आवाज येतोय मला, बोल ना. चला, तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही पाठवा. फीडबॅक पाठवा तुमचा, कसा वाटला, आवडला का. माझ्या पर्सनल नंबरवर तुमचं फीडबॅक नक्की पाठवा. ओके, चालेल. चला थांबूया ना आपण. येस सर. ओके, वाघ काय विचारायचंय? गुरव काय विचारायचंय? काय नाही ना? नो सर. ओके, चालेल. चला मग थांबूया आपण.